सेशनला सुरुवात करण्याआधी सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, सर्व पॉइंट समजून घेणे आणि त्याच्यानंतर जो व्हिडिओ प्ले होईल तो पूर्णपणे बघून तुम्हाला अडचण आली तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा चॅनलला जाऊन किंवा मी तुम्हाला सब्जेक्ट व्हिडिओ टाकल्यानंतर तो तुम्ही पुन्हा बघून समजून घेऊ शकता. एखादा पॉइंट समजला नाही तर त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन समजून घ्या, म्हणजे मग तुम्हाला जास्त अडचणी येणार नाही. तर अशा प्रकारे आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स 1 9th स्टँडर्ड त्याचं चॅप्टर नंबर 2 वर्क अँड एनर्जी बघणार आहोत. थोडंसं लक्ष द्या. यामध्ये आपण सर्व पॉइंट्स क्लिअर करून त्या ठिकाणी त्याचे व्हिडिओज जे काही असतील ते बघायचे आहेत आणि रायटिंग जे काही मी तुम्हाला हायलाइटेड पार्ट्स आहेत त्याचं रायटिंग तुम्हाला नंतर करायचं आहे. व्हिडिओ बघून बघून सुद्धा तुम्ही रायटिंग करू शकता. सायन्स त्यामध्ये आपण सेकंड चॅप्टर जो म्हणत आहे तो आहे वर्क अँड एनर्जी. त्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय समजून घ्या. पहिलं बघायचं आहे वर्क. वर्क म्हणजे काय? आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोणतंही वर्क होण्यासाठी एनर्जी याची नीड असते. मग ते चालणं असेल, बोलणं असेल किंवा धावणं असेल, तर आपल्याकडे त्याची एनर्जी म्हणजे आपण जे काही फूड खातो, जे काही अन्न खातो त्याच्यापासून आपल्याला एनर्जी येत असते. एनर्जी सेकंड आपण जे बघणार आहोत ते एनर्जी. मग एखादं व्हेइकल जरी चालायचं असेल तरी सुद्धा त्याला एनर्जीची आवश्यकता असते. नंतर आपण बघणार आहोत मेकॅनिकल एनर्जी, लॉस ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अँड फ्री फॉल. प्रत्येक पॉइंट आपल्याला समजून घ्यायचं आहे. सायन्स मध्ये आपण प्रॅक्टिकल सुद्धा बघणार आहोत. तुम्हाला ऑनलाईन आता आपण सर्व काही ऑनलाईनच अभ्यास करणार असल्यामुळे तुम्हाला सायन्स सोपं जाण्यासाठी मी काही नवीन मेथड्स वापरण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला धड्यांसहित म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पुस्तकांचे पॉइंट्स आपण घेऊन त्याचे व्हिडिओज आणि त्याच्या माध्यमातून ते पॉइंट्स कसे क्लिअर होतील हे समजून जर तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला तर आपण रेग्युलर लेक्चरला सुद्धा ऑनलाईनचे लेक्चर्स आपण अभ्यासामध्ये ठेवू शकतो. सर्वात महत्वाचं आहे वर्क. आपण पहिला पॉइंट जो बघणार आहोत त्याला काय म्हणतो वर्क. एक मुलगी बघा याच्यामध्ये अभ्यास करते, एक टीव्ही बघते, एक ओझं उचलतोय, एक खेळतोय. इन विच ऑफ द पिक्चर्स अबव हॅज वर्क बीन डन. याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर वर्क कोणत्या परिस्थितीमध्ये असतं, कशा पद्धतीने होऊ शकतं. फ्रॉम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू वेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन. एखादी गोष्ट घडते म्हणजे आपण त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं असेल तर चालणं हे वर्क आहे. बघा का, लक्षात घ्या. कारण का, चालताना एनर्जी लागते. मग आपण जर एखाद्या ठिकाणी बसलेलो असू तर तिथे आपलं वर्क डन होत नाही. जनरली एनी मेंटल or physical activity is referred to as work. Generally any mental म्हणजे मानसिक, psychological or physical activity is referred to as work. त्याला आपण काय म्हणतो वर्क म्हणतो. लक्षात घ्या, जनरली any mental or physical activity referred to as work. When we walk or run, the energy in our body is used to do the necessary work. आपण चालतो, लक्षात घ्या, आपण पळतो, तर अशा वेळेस आपल्याला जी एनर्जी लागते बॉडीमध्ये ती नेसेसरी म्हणजे इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय आपण वर्क करू शकत नाही. बघा का, सपोज एखाद्या मुलाला आपण जेवायला दिलंच नाही तर तो त्या ठिकाणी जर जेवण नसेल तर त्याला अशक्तपणा येईल, त्याला कोणतंही काम होणार नाही. म्हणजे वर्क करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते तर एनर्जी. We say that a girl who is studying is working or performing work, but that is mental work. मानसिक वर्क असतं. आता समजा मला शिकवायचंय पण मला तुम्हाला काय शिकवायचं हे माझ्या मनामध्ये कंटिन्यू असेल तर दॅट इज सायकोलॉजिकल वर्क. इन फिजिक्स वी डील विथ फिजिकल वर्क. लक्षात घ्या, याच्यामध्ये वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन फिजिक्स. तुम्हाला रायटिंग काय करायचंय मी त्याचे कलर सांगून ठेवतो. मी जे तुम्हाला या ठिकाणी
हिरव्या रंगामध्ये देईल ते तुम्हाला पुस्तकामध्ये वहीमध्ये रायटिंग करायचं आहे आणि पाठांतर पण लक्षात घ्या. आणि जे येलो आहे तो पाठ तुम्हाला समजवताना मी त्या ठिकाणी इन जनरल त्या ठिकाणी हायलाइट करत जाईल. परंतु जे मी हिरव्या रंगामध्ये वर्कआउट करेल किंवा हिरव्या रंगामध्ये जे मी पॉइंट आउट करेल ते सर्व तुम्हाला पुस्तकातून वहीत रायटिंग करायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. वर्क इज सेड टू बी डन when a force applied on an object causes displacement of the object. बघा का लक्षात घ्या. वर्क इज सेड टू बी डन. वर्क होतं केव्हा? जेव्हा त्या ठिकाणी a force is applied. A force is applied on an object cause displacement of object. बघा displacement. बघा डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. तर याच्यासाठी आहे ना मी एक सेक्शन बनवून ठेवतो आपल्याला रायटिंगला. थोडंसं काही डायग्रामॅटिक पॉईंट समजावून सांगितलं की आपण त्याचे पुढचे पॉईंट चेक करू शकतो. बघा एक उदाहरण सांगतो मी एक, याच्यावरून तुम्हाला पॉईंट समजतील लगेच. सपोज हा एक आपण ठोकळा म्हणूया लाकडाचा. आता तुमच्या लक्षात येईल की लाकडाचा ठोकळा जोपर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही फोर्स ऍक्टिव्हेट होत नाही किंवा त्याच्यावरती कुठलाही फोर्स अप्लाइड होत नाही तोपर्यंत हा हलणार नाही जागेवरून. पण याच्यावरती जर आपण या ठिकाणी लक्षात घ्या, यावरती जर मी फोर्स अप्लाय केला फोर्स, तर अशा वेळेस याच्यामध्ये काय होईल तर डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्या, हे तुम्हाला समजवण्यासाठी म्हणून करतोय मी, त्यामुळे थोडंसं नीट लक्ष द्या. जर का मी फोर्स अप्लाय केला तर ठोकळा थोडासा पुढे जाईल, म्हणजेच या ठोकळ्याचं जे काय आहे ते डिस्प्लेसमेंट होईल. डिस्प्लेसमेंट बघा, जोपर्यंत आपण एखाद्या वस्तूवरती जी स्टेबल असते किंवा जी जागेवर उभी आहे त्याच्यावरती जोपर्यंत आपण एखादा फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती वस्तू तिची जागा बदलणार नाही. याचाच अर्थ वर्क होण्यासाठी कुठेतरी तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागतो. आणि फोर्स हा कधी अप्लाय होतो? ज्यावेळेस तुमची एनर्जी किंवा एखाद्या वस्तू, व्हेइकल सुद्धा बघा चालताना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पेट्रोल असतं आणि पेट्रोल काय करतं तर एनर्जी प्रोव्हाइड करतं वस्तूला पुढे जाण्यासाठी. म्हणून वर्क इज सेड टू बी डन when a force applied on an object causes displacement of the object. बघा पुढचे पुस्तकातले पॉइंट समजून घ्या, कारण तुम्हाला पुस्तकातले पॉइंट समजले की व्हिडिओ पण समजतील आणि रायटिंग पण समजेल आणि धड्याकाचे प्रश्न सोडवणं हे सगळ्यात सोपं असतं. You have already learned that the work done by a force acting on an object is the product of magnitude of the force and displacement of the object in the direction of the force. हे तुम्हाला मी समजावून सांगतो, नीट ऐका. पहिले ऐकून घ्या काय ते. You have already learned that the work done by a force. बघा वर्क डन बाय अ फोर्स म्हणजे एखाद्या वस्तूवरती वर्क घडतं फोर्समुळे, ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज द प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, फॉर्म्युला रायटिंग करून ठेवायचा आहे हा. वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा लक्षात घ्या, फॉर्म्युला काय? वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते. बघा फोर्स अप्लाय झाला तर डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजे या दोघांचा जो गुणाकार आहे मल्टिप्लिकेशन, दॅट इज कॉल्ड वर्क. वर्कचा फॉर्म्युला काय येईल? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट आपलं लॉज ऑफ मोशन मध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट होतं, डिस्टन्स होतं, फोर्स होता, त्या ठिकाणी आपण ते पॉइंट चेक केलेले आहेत. तर अशा प्रकारे वर्कचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा जे जे गरजेचे आहेत ते सगळे पॉइंट्स आपल्याला व्यवस्थित बघायचे आहेत. व्हॉट इज द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस अँड देअर एक्झाम्पल आहे. मीनाक्षी वॉन्ट्स टू डिस्प्लेस अ वुडन ब्लॉक फ्रॉम पॉइंट A to B along the surface of a table as shown in the
फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ती मुलगी डिस्प्लेसमेंट म्हणजे कुठे जाते हे बघायचंय. She has used force F for the purpose. Has all the energy she spent been used to produce acceleration in the block? Which forces have been overcome using that energy? नीट बघा मी काय सांगतो ते. याच्यामध्ये आपल्याला पॉइंट्स चेक करायचे, लक्षात घ्या. You must have seen the event depicted in the picture. बघा. B and C above. When a child pulls a toy. लक्षात घ्या. When a child. मी जे पॉइंट सांगतो ना ते समजून घ्या. When a child pulls a toy with the help of string. ही जी मुलगी आहे बघा, ती काय करते तर या वस्तूला एका स्ट्रिंगच्या साहाय्याने खेचते. बघा, म्हणजे हे काय स्ट्रिंग आहे. The direction of the force is different from that of displacement. बघा, डायरेक्शन जर तुम्ही नीट बघितली तर मुलगी ज्या बाजूला खेचते त्याच बाजूला ते खेळणं जाणार, त्याच्या अपोजिट तर जाणार नाही. म्हणजे the direction of the force is different from that of displacement. Similarly, when a large vehicle toss a small one, the direction of a force and the displacement are different. आता उदाहरण नीट समजून घ्या. ही मोठी गाडी जी आहे ती काय करते, याला खेचते. मग आता फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे तर या डायरेक्शनला आहे. म्हणजे गाडीची डिस्प्लेसमेंट पण त्याच डायरेक्शनने आहे ज्या डायरेक्शनला फोर्स आहे. म्हणजे when a force applied on an object it displaced in the direction of the force applied. बघा, म्हणजे ज्या दिशेने, याचं एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल. याच्यात उदाहरण सगळ्यात महत्वाचे ना, हा जो काही आपण त्या ठिकाणी चेंडू म्हणूया, लक्षात घ्या. हा चेंडू म्हणूया. याच्यावरती जर का एक मुलगाने समजा आला आणि त्याने पाय मारला या दिशेने त्याच्यावरती, फुटबॉलवरती. हा काय फुटबॉल. आता फोर्स कुठून आहे, या बाजूने आहे, डायरेक्शन आहे ही. बघा, फोर्सची डायरेक्शन कोणती आहे, एक साइड. मग बॉलचं डिस्प्लेसमेंट पण इकडेच होणार, म्हणजे इट डिस्प्लेस इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. हा पॉइंट नीट समजून घ्या. फुटबॉल खेळताना जेव्हा एखादा मुलगा फुटबॉलला पाय मारतो त्यावेळेस पाय ज्या दिशेने मारतो त्याच दिशेने तो बॉल पुढे जातो. याचं पुढचं उदाहरण पण लक्षात घ्या, क्रिकेट. क्रिकेटमध्ये जर बघितलं तर चेंडू कुठे येतो, इकडे. आणि हा मुलगा जिथे उभा आहे तिथे काय होतं तर तो बॅट ज्यावेळेस मारतो त्यावेळेस चेंडूवरती या ठिकाणी फोर्स अप्लाय होतो या दिशेने, आणि तो चेंडू बॅट लागल्यामुळे कुठे जातो, त्या डायरेक्शनला. म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट जी आहे ती कुठल्या डायरेक्शनने आहे, फोर्सच्या. नीट समजून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, ऐका. पहिला आपण पॉइंट काय बघतोय, वर्क. वर्क समजून घ्या सगळ्यांनी. वर्क इज सेड, बघा हिरव्यामध्ये जे आहे ते रायटिंग करायचंय. वर्क इज सेड टू बी डन वेन अ फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूवरती ज्यावेळेस एखादा फोर्स अप्लाइड होतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी, वर्क. आणि ऑब्जेक्टचं काय होतं, डिस्प्लेसमेंट होतं. ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट पण झालं पाहिजे. आता उदाहरणार्थ भिंतीवरती मी समजा हात ठेवून भिंत ढकलण्याचा प्रयत्न केला तर फोर्स अप्लाइड आहे, पण त्या ठिकाणी भिंत पुढे जाते का, नाही. म्हणजे वर्क डन होणार नाही, वर्क डन 0 होईल. म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूवरती आपण फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस त्या वस्तूमध्ये डिस्प्लेसमेंट पण झालं पाहिजे. सेकंड, हिरवे पॉइंट लक्षात घ्या. वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पाठांतरच करून ठेवायचं. वर्क इक्वल टू फोर्स. फोर्स म्हणजे काय, ज्या दिशेने किंवा ज्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय करतो ते, इंटू डिस्प्लेसमेंट. त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट किती झालं, ती वस्तू किती पुढे गेली, त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो डिस्प्लेसमेंट. वेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय विथ द हेल्प ऑफ अ स्ट्रिंग. बघा, ते छोटस खेळणं ही मुलगी काय करते, खेचते. त्यानंतर व्हेइकल टो करतो, काय करतो, एखाद्या गाडीला घेऊन खेचून घेतो. तर अशा वेळेस त्याचं डायरेक्शन कोणाचं, फोर्सचं, आणि गाडी जाण्याचं जे काही पुढचं डिस्प्लेसमेंट होण्याची जी काही डायरेक्शन आहे ती सेम आहे. in both the cases the direction of force makes an angle
with the direction of displacement. Let us see how to calculate work done in such cases. बघा लक्षात घ्या. When child pulls a toy cart, force is applied along the direction of the string. बघा ती मुलगी ज्या दिशेने खेचते ना त्याच दिशेने तिचं काय फोर्स अप्लाय होतोय. कोणावरती? स्ट्रिंग वरती. आणि स्ट्रिंगला अटॅच कोण आहे ते? खेळणं. The cart is pulled along the horizontal surface. In this case, in order to calculate the amount of work done, we have to convert the applied force into the force acting along the direction of displacement. हा पुढचा पॉइंट आहे, तुम्हाला नंतर मी तो समजावून सांगेन. तर या तीनही उदाहरणांमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की वर्क कधी डन होतं? ज्यावेळेस एखादा फोर्स त्या वस्तूवरती अप्लाइड होतो. दगड वर्षानुवर्ष तिथेच राहील जोपर्यंत तुम्ही त्याला ढकलत नाही. पण तुम्ही जर फोर्स अप्लाय केला त्या वस्तूला जर पुढे ढकललं तर मात्र त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होतं. ती वस्तू जागा सोडून पुढे जाते आणि अशा वेळेस आपण त्याला वर्क डन असं म्हणतो. मग त्यामध्ये व्हेइकल चालणं असेल किंवा त्या ठिकाणी आपण कुठलीही गोष्ट पुढे ढकलतो तर त्याचं त्या ठिकाणी आपण वर्क झालं असं म्हणतो. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून वर्क कसं डन होतं ते बघूया. व्हिडिओ नीट बघा. व्हिडिओ पूर्ण बघून त्या ठिकाणी मग आपण पुढच्या पॉइंटकडे वळूया. Friends, we do lots of work like playing, studying, cycling, running, etc. All these works require a lot of energy. But the scientific definition of hard work may involve very little work. Let's see how. Look at this huge truck. We work hard to push it, but the truck does not move despite all the effort. We get tired. However, we have not done any work on the truck as there is no displacement of the truck. We can say that we did hard work, but in science the work is not done on the truck. We use and define the term work differently in science. For example, if we climb up a cliff, then according to science we have done lots of work. Scientific conception of work. For work to be done, these two conditions should be satisfied. First is, a force should act on an object. Second is, the object must be displaced. Let's take a look at a few situations. If we pull a table and the table moves through a distance, here we have exerted a force on the table and it is displaced. So both the conditions are satisfied here. Therefore, work is done. Similarly, while playing cricket, if we hit a ball with a bat, then work is done because force is exerted on the ball and that ball is displaced. Work done by a constant force. To understand the concept of work in science, let us consider a case. Case is, the force is acting in the direction of displacement. Let a constant force F act on an object. Let the object be displaced through a distance s in the direction of the force. Let W be the work done. We define work to be equal to the product of the force and displacement. Work done is equal to force into displacement, or W is equal to F into S. Thus, work done by force acting on an object is equal to the magnitude of the force multiplied by the distance moved in the direction of the force. Work has only magnitude and no direction. If F is equal to 1N and S is equal to 1M, then the work done by the force will be 1 Nm. The unit of work is Newton meter or joule. Thus, 1 Newton meter or 1 joule is the amount of work done on an object when a force of 1 Newton displaces it by 1 meter along the line of work. We generally use the term work to relate to activities in our daily life. In general terms, any physical or mental activity can be defined as work. In physics, however, work is used in a carefully defined manner.
work is done by a force on a body only if the force applied displaces the body in the direction of the applied force. So you can see that there is a difference in the usual definition of work and the definition of work in physics. So guess you got the difference in meaning now. If a lot of force is applied to a body, it moves the body a longer distance in the direction of the applied force, resulting in a large amount of work being done. Whereas a small amount of force applied on a body moves the body only a short distance, resulting in lesser amount of work being done. That is, work done by a force depends on the magnitude of the applied force. That is, W is proportional to F. And the distance travelled by the body in the direction of the applied force, that is, W is proportional to S. In its simple form, if a constant force F displaces a body at a distance S in the direction of the force, then work done by the force is the product of force and displacement. Does a body always move in the direction of applied force? No. A body can also move at an angle to the direction of the applied force. In such a case, we will consider the component of displacement in the direction of force as S cos theta. So work done, W, is equal to F into S cos theta. Let us see how does the work done change with respect to the value of theta. Say, a man lifts a load from the ground to place it on his head. The displacement is in the same direction of the applied force, which is upward, while the gravitational force acts downward. In the case of applied force, the displacement is along the direction of the applied force. So theta will be 0. Since cos 0 is 1, the work done here will be F into S, and the work done is positive. As for the gravitational force, as it is opposite to the displacement of the body, theta will be 180 degrees. Since cos 180 is minus 1, the work done here will be minus F into S. Thus, the work done by the gravitational force on the body is negative. If the man carrying the load now walks for a distance S, horizontally, a gravitational force F acts at a right angle to the direction of the motion, making an angle of 90 degrees, so theta will be 90 degrees. Since cos 90 is 0, the work done here by the gravitational force will be 0. We can now symbolize these three scenarios in a single representation. Here, the work done by the force F is positive, while the work done by the frictional force is negative, and the work done by the gravitational force is 0. Say the box was displaced by a distance of 1 meter by the application of 1 Newton force, then 1 joule work is said to be done. Thus, the unit of work is Newton meter or 1 joule. Work is a scalar quantity as it has only magnitude. Things to remember. Work is done by a body if the force applied displaces the body in the direction of the applied force. Work, W, is equal to F into S cos theta. Work can be positive, negative, or 0. Unit of work is Newton meter or joule. आता लक्ष द्या. तुम्हाला आता वर्क काय असतं हे समजलं असेल. वरचे पॉइंट्स तुम्ही रायटिंग करून घ्या. व्हिडिओमध्ये जे जे पॉइंट्स दिसतात ते तुम्हाला समजले की त्याचं रायटिंग करायची सवय सर्वांनी ठेवा. आता वर्कचे 3 प्रकार आहेत. वर्कचे किती प्रकार आहेत? 3. पहिला आहे पॉझिटिव्ह. लक्षात घ्या. वर्कचा पहिला प्रकार काय आहे? पॉझिटिव्ह. दुसरा आहे निगेटिव्ह आणि तिसरा आहे झिरो वर्क. पॉइंट्स नीट रायटिंग करून घ्या सर्वांनी. पहिला काय? पॉझिटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह म्हणजे एखादी वस्तू बघा का, लक्ष द्या मी काय सांगतो तिकडे समजून घ्या. हे तुम्हाला समजावं म्हणून मी इथे त्या ठिकाणी जे काही पॉइंट तयार करतोय बघा. हा ठोकळा आहे आणि इथे आपण त्याला फोर्स अप्लाय केला. तो जर पुढे गेला बघा का, तो जर पुढे गेला तर वर्क झालं म्हणजे पॉझिटिव्ह इन द डायरेक्शन ऑफ फोर्स.
जर का त्या ठिकाणी वर्क झालं. पहिले आपण डेफिनेशन बघूया म्हणजे तुम्हाला ते कळते. बघा, पुशिंग अ स्टॉल व्हेइकल. बघा का, पुशिंग अ स्टॉल व्हेइकल. स्टॉल म्हणजे जागेवर उभी असलेली गाडी. कधी कधी बघा आपल्याकडे गाड्या बंद पडतात, तर मग काय होतं, आपण त्याला ढकलतो. मग त्याच्यामध्ये 2 जण, 3 जण किंवा 4 जण मिळून त्या ठिकाणी आपण त्याला ढकलतो. मग अशा वेळेस आपण बघा, द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम. बघा का, डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम. गाडी ढकलताना ज्यावेळेस एखादं व्हेइकल आपण व्हेइकल म्हणूया. बघा, हे व्हेइकल समजूया. याला आपण ढकललं म्हणजे ही फोर्स आहे. फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंट हे काय सेम आहे. असं जर असेल तर त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह वर्क. तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो मी, नीट लक्ष द्या. पॉझिटिव्ह वर्क. एखादी वस्तू, आता याचं साधं उदाहरण आहे. गाडी बंद पडल्यानंतर आपण ज्या दिशेने ढकलतो त्याच दिशेने गाडी पुढे जाणार आहे. असं होतं कधी की गाडी तुम्ही पुढे ढकलताय पण ती मागे आली. म्हणजे जर का फोर्स, बघा का, नीट लक्ष द्या. द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर सेम. इन दिस केस वी कॉल इट ॲज ए पॉझिटिव्ह वर्क. बघा का, लक्ष द्या. त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह वर्क. पण पुढचा पॉइंट नीट समजून घ्या. द डायरेक्शन आर, बघा का, द डायरेक्शन आर अपोजिट टू इच अदर, while in some cases they are perpendicular to each other. In these cases the work done by the force is as follows. नीट समजून घ्या. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. जर का डायरेक्शनच्या अपोजिट जर का डिस्प्लेसमेंट झालं तर त्याला निगेटिव्ह वर्क म्हणायचं. नीट समजून घ्या. जर का डायरेक्शनच्या अपोजिट म्हणजे सपोज पुढे डायरेक्शन फोर्स आहे पण ऑब्जेक्ट अपोजिटला आला तर त्याला निगेटिव्ह वर्क म्हणायचं. आणि झिरो वर्क म्हणजे काय, की वस्तूवरती फोर्स अप्लाय केला. बघा का, वस्तूवरती आपण काय केलं, फोर्स अप्लाय केला, परंतु वस्तूवरती कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी काय झालं नाही तर कुठलाही डिस्प्लेसमेंट झालं नाही. तर अशा वेळेस त्याला आपण काय म्हणतो, झिरो वर्क. बघा, तुम्हाला थोडंसं मी नीट पॉइंट समजावून सांगतो. व्हिडिओ पण दाखवतो. आपल्याला पॉइंट्स पण बघायचे आहेत आणि व्हिडिओ सुद्धा बघायचे आहेत. सेक्शन बनवतो व्यवस्थित आणि त्या ठिकाणी पॉइंट्स नीट समजून घ्या. बघा, त्या ठिकाणी आपल्याला त्याचे किती प्रकार आहेत. पहिला आहे पॉझिटिव्ह वर्क. फर्स्ट काय आहे, पॉझिटिव्ह वर्क. बघा, पॉझिटिव्ह वर्क, वर्क डन by the force is said to be positive work when displacement of an object is in the same direction. बघा का, डिस्प्लेसमेंट हा पॉइंट रायटिंग करून ठेवा. डिस्प्लेसमेंट ऑफ an object is in the same direction, is in the same direction of the applied force. फोर्स. बघा का, म्हणजे डिस्प्लेसमेंट. मी जर तुम्हाला एक छोटासा चौकोन काढून दाखवला, हा मी याच्यासाठी काढून दाखवते की पुस्तकामध्ये तुम्हाला समजणार नाही म्हणून आपण त्याचं थोडंसं पॉइंट्स वाईज नीट समजून घेऊया. बघा, फोर्स याची डायरेक्शन कोणती आहे, ही आहे. त्याला आपण अप्लाइड फोर्स म्हणूया. आणि डिस्प्लेसमेंट पण कोणत्या बाजूने येणार, याच बाजूने. तर अशा वेळेस आपण याला काय म्हणतो, पॉझिटिव्ह वर्क. रायटिंग करून ठेवा. तुम्हाला पुस्तकामध्ये जे पॉइंट्स मला असं वाटतं की तुम्हाला नीट रायटिंग करून द्यावेत तर ते मी तुम्हाला थोडेसे व्यवस्थित समजावून सांगेन. तर याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह वर्क. लक्षात घ्या. आता सेकंड पॉइंट जो आहे तो आहे निगेटिव्ह वर्क.
आता निगेटिव्ह वर्क तुम्हाला डेफिनेशन सेम आहे, फक्त त्यामध्ये बदल काय होईल बघा का. डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज इन काय येईल त्यामध्ये अपोजिट डायरेक्शन. फक्त इथे शब्द काय लिहायचा, अपोजिट डायरेक्शन. बघा मी लिहून दाखवतो, म्हणजे डेफिनेशन लिहायला तुम्हाला सोपे जाईल. एक पाठ करायची म्हणजे दुसरी लिहायला सोपी जाते. डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. बघा फक्त शब्द काय बदलला, अपोजिट डायरेक्शन, म्हणजे तुम्हाला रायटिंगला सोपं जाईल. कॉल्ड निगेटिव्ह वर्क. ते तुम्ही पूर्ण करून घ्या. आता आकृती कशी येईल बघायची. डायरेक्शन ऑफ द फोर्स. आता अप्लाइड फोर्स कसा येईल, इथे हा येईल, हा झाला अप्लाइड फोर्स. पण डायरेक्शन डिस्प्लेसमेंटची कोणती येणार, ही येणार. बघा किती सोपं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण वर्कचे किती प्रकार आहे, 3 आहे. वर्कचे पहिला आहे पॉझिटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्कची डेफिनेशन काय आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज इन द सेम डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह वर्क. म्हणजे एक जर आपण ठोकळा म्हटला तर फोर्सच्या दिशेने त्याचा डिस्प्लेसमेंट पण होणार. निगेटिव्ह वर्क, displacement of an object is in the opposite direction of the applied force, that is called, that काय म्हणायचं त्याला, निगेटिव्ह वर्क. अशा प्रकारे आज आपण सायन्स 1 चे काही पॉइंट्स आणि त्याचे व्हिडिओ बघितले. सर्वांनी त्यांचं रायटिंग करून घ्या. पुढच्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टरचा उर्वरित भाग बघूया. तोपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबू.